बरं झालं तुम्ही स्वानंदी हा विषय काढला. मला बोलायचं होतं तुमच्याशी. स्वानंदी, गेले काही दिवस मला जाणवतंय तुम्ही माझ्यावर, आईवर शंका घेताय की आम्ही काहीतरी लपवतोय, खोटं बोलतोय तुमच्याशी. स्वानंदी, आम्हाला या गोष्टीचा किती त्रास होत असेल, आम्हाला वाईट नसेल वाटत याचं? स्वानंदी बघा, खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. तुम्हाला माहिती ना आमचं आपल्या बाळावर किती प्रेम आहे. आम्ही जे काही करतोय ना ते आपल्या बाळाच्या भल्यासाठी करतोय. त्यामुळे तुम्ही प्लीज असा नको तो विचार करू नका. आणि महत्वाचं म्हणजे आपलं आज ठरलंय ना की आजचा दिवस आपण सोबत आनंदात घालवायचा आहे. तुम्हाला माहितीये, आपण निघण्याआधी आई मला काय म्हणाली की आजचं हे जे तुमचं फिरणं आहे ना ते दोघांचं शेवटचं फिरणं आहे. म्हणजे इथून पुढे आपण दोघंच थोडे असणार आहे, आपल्यासोबत तिसरा असेल, आपलं बाळ. त्यामुळे आजचा हा स्पेशल दिवस स्पेशलच राहू देऊ. सॉरी मणी सर, मी तुम्हा दोघांवर संशय घेत नव्हते. मला सारखं सारखं असं वाटत होतं की तुम्ही दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवताय, म्हणून माझ्या डोक्यात सतत तोच विचार सुरू होता. खरंच सॉरी, मला माफ करा. बाकी तुम्ही दोघंच तर आहात माझ्या आयुष्यात. तुम्हा दोघांवर संशय कसा घेणार आहे मी? स्वानंदी, माफी मागायची काही गरज नाही किंवा तुम्ही सॉरी म्हणावं अशी माझी अपेक्षा नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की प्लीज चुकीचे विचार नका करू. तुम्ही छान राहा, आनंदात राहा. बस तुम्ही आनंदात राहिला ना की आपलं बाळही आनंदात राहणार. बरोबर बोलताय तुम्ही. इथून पुढे मी जास्त विचार नाही करणार. आणि हो, तुम्ही म्हणालात तसं मी स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेईन. बरं मणी सर, तुम्हाला कसं कळलं मला बाहेर फिरायला जायचं होतं? हो, तुम्हाला काय सांगू, घरात बसून बसून इतका कंटाळा आला होता. त्यात वॉर्डन मॅडम, स्वानंदी तू हे काम करायचं नाही, स्वानंदी तू ते काम करायचं नाही, स्वानंदी तू आरामच करायचा. घरात बसून बसून कंटाळा आला होता. मला खरंच घराबाहेर निघायचं होतं. त्याचं काय झालं ना स्वानंदी, मी आता एक नवीन भाषा शिकलोय. नवीन भाषा? कोणती? कोणती? ही काय? कोणती मणी सर? ही डोळ्यांची. हा, यातून तर मला कळलं की तुम्हाला घरात खूप बोर झालंय, कुठेतरी बाहेर जावं असं वाटतंय, म्हणून तर तुम्हाला इकडे घेऊन आलो फिरायला. मणी सराव, काय करताय तुम्ही? कोणीतरी बघेल. मी काय करतोय? आणि मी काय घाबरतो काय कोणाला? माझी लग्नाची बायको आहे आणि नवरा म्हणून बायकोवर प्रेम करणं हा नवऱ्याचा हक्कच नाही तर कर्तव्य आहे. आणि मी माझं कर्तव्य करतो, दॅट्स इट. बरं मला सांगा, आपलं बाळ जन्माला येण्याआधी तुम्हाला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय? गिफ्ट? मणी सराव, मला कशाला हवंय गिफ्ट? म्हणजे तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी जे काय काय केलंय ते बस आहे माझ्यासाठी. मला नको काही गिफ्ट. आनंदी सांगा ना, मला द्यायचंय तुम्हाला काहीतरी गिफ्ट. गिफ्ट द्यायचं म्हणताय? तुमच्याकडे काय गिफ्ट मागू मी? अरे मागा ना काहीतरी छानस. मणी सर, तुमच्याकडून मला गिफ्ट म्हणून मला आणि बाळाला आईस्क्रीम खायची आहे. तुम्हाला आईस्क्रीम खावंसं वाटतं आता? बाळालाही. चला.